तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला कालपासून मोठ्या जोशातच सुरुवात झालेली आहे। गुरुपौर्णिमेचा हा उत्सव जो आहे तो उत्सवाचा आजचा मुख्य दिवस असून आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी हजारो साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेत। आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। साईबाबा हयात असताना सुरू झालेला हा उत्सव आजही मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा केला जातो। साईबाबांना आपले गुरु मानणारे हजारो साई भक्त या उत्सवाला हजेरी लावतात। तर आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यावेळेस आपल्याबरोबर शिर्डीवरून जोडले गेलेले आहेत। पांडुरंग, आपण बघतोय खरं तर उत्सवाला सुरुवात झालेली आहे। गुरुपौर्णिमा आहे, भक्तांच्या उत्साहाला खरं तर उधाण आलंय असंच म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात गर्दी खरं तर शिर्डीमध्ये पाहायला मिळत असेल। अगदी बरोबर आहे, कारण साईबाबांची जी काही साई नगरी आहे ती भक्तांना एकदम फुलून गेलेली आहे। रात्रीपासून मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। अबालवृद्धांपासून सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीपासून जरी असले तरी त्यांचा जो उत्साह आहे दर्शन झाल्यामुळे एकदम असा चेहरे एकदम प्रसन्न आहेत। आपण अनेक भाविक आहेत राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। दादा, तुम्ही कधी आलेला आहात आणि आज तुम्ही दर्शन मिळालं का? तुमची काय भावना आहे? मी रात्री या ठिकाणी 6 वाजता आलो। संध्याकाळी मुक्कामला आलो। मी सकाळी पहाटे 3 वाजता उठून या ठिकाणी मी 200 रुपयाचं तिकीट काढण्यासाठी उभारलो। मला 6 वाजता तिकीट मिळालं। मला या ठिकाणी व्यवस्थित दर्शन झालं। मी या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचं माजी सभापती आहे। मी एक बाबांच्या आशीर्वादाने मी 84 पासून मी या ठिकाणी येतोय। मी संकटमध्ये असताना हायकोर्टमध्ये मला सजा लागलं होतं, त्यावेळेला बाबांना मी मागितलो, मी गुरुपौर्णिमेला दर्शनाला येतो, मी त्याच्यातनं मुक्त व्हावं म्हटल्यानंतर माझं केस निर्दोष झाला आणि अनेक प्रश्न मी अडचणी काळात मी ज्या वेळेला बाबाला भक्ती केलो, बाबाचं दर्शन केलं, माझं संकट दूर झालेलं आहे। एकेकाळी मला जेवण मिळत नव्हतं। बाबा, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला मोठं आदराचं स्थान आहे। आज गुरुपौर्णिमा आहात, आज तुम्ही बाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलात, काय तुमची भावना आहे? गुरुशिवाय जन्माचं सार्थक होत नाही, त्यामुळे गुरु हा जन्मात झालाच पाहिजे। त्यासाठी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही स्वतः शिर्डीला सोलापूर जिल्ह्यातून आलो, त्यासाठी दर्शन घेतलो आणि दर्शन व्यवस्थित झालं आणि संकट समयी बाबांचं नाव घेतल्यानंतर आमचे संकट दूर होतात, म्हणून आम्ही साईचरणी येतो गुरु म्हणून। बाबा, तुमची काय भावना आहे? आमची बाबांची जी काही शिकवण होती, श्रद्धा सबुरी सबका मालिक एक आहे, याचा कितपत उपयोग होतो? गुरुबाबावर आमचं एवढं श्रद्धा आहे की आमच्या संकटाच्या वेळेला त्यांच्यावर आम्ही श्रद्धा ठेवलं ना, ते संकट परिहार करतात असं मला अनुभव आलेला आहे। आमच्यावर संकट आलं त्यावेळेला आम्ही कुठं होतो? कर्नूल साईबाबा मंदिरात होतं। तिथं आम्ही त्यांना त्या ठिकाणीच आम्ही त्यांना ओझं टाकलं की बाबा आमचं हे मोकळं होऊ दे म्हणून। मग थोड्या 10-15 मिनिटातच फोन आला की आमचं कष्ट निवारण झालं म्हणून। तर पांडुरंग, आपण बघतोय कशा पद्धतीने खरं तर हे गुरु शिष्याचं प्रेमच म्हणावं लागेल। अनोखं असं प्रेम खरं तर साई चरणी यावेळेस पाहायला मिळतंय आणि साई मंदिराच्या या संपूर्ण परिसरामध्ये भक्तांची खरं तर साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागल्याचं दृश्य देखील यावेळेस आपण पाहिलेलं आहे। भक्तांच्या या भावना ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत।